नमस्कार, राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जाफराबाद येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाजवळील शाळेची दुरावस्था। पहिली ते 5वी पर्यंत केवळ 30 विद्यार्थी संख्या, त्यात देखील विद्यार्थ्याची गळती। जाफराबाद येथील गट शिक्षणाधिकारी आणि गट विकास अधिकारी यांच्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मराठी केंद्रीय प्राथमिक शाळेला शिक्षण विभागाच्या उदासीन धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहे। पहिलीपासून 5वी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेची एकूण विद्यार्थी संख्या केवळ 30 असून त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक मात्र 3 आहेत। तर दुसरीकडे शिक्षण विभागाकडून मिळणाऱ्या निधीचा पुरेपूर वापर करून आलेला निधी खर्च करून शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत। परंतु शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत विद्यार्थी संख्या वाढावी, शाळाबाह्य हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारे, शेतात मिरची कापूस तोडणारे, वीटभट्टीवर काम करणारे, शहरात फिरणाऱ्या अशा शिक्षणापासून कोसदूर असलेल्या विद्यार्थ्यांना आजही शिक्षणाच्या प्रवाहात आलेले किंवा आणताना दिसून येत नाही। येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत एक मुख्याध्यापक, एक महिला शिक्षिका, एक कंत्राटी शिक्षक आहेत। शाळेची पटसंख्या जरी 1ली ते 5वी पर्यंत 30 असली तरी शाळेत विद्यार्थी 5 ते 6च येतात। वास्तविक शहराच्या मध्यवस्तीत सर्व सुविधायुक्त शाळेला विद्यार्थ्यांसाठी घरघर करण्याची वेळ येते, ते नेमके कशामुळे? शालेय समिती, मुख्याध्यापक, शिक्षकाची का पालकाची उदासीनता यामुळे या शाळेत विद्यार्थीच नाही, वास्तविक गट शिक्षणाधिकारी आणि पंचायत समितीच्या हाकेच्या अंतरावर ही शाळा आहे। शिवाय केंद्रप्रमुखाचे कार्यालय देखील त्या शाळेतच आहे। असे असताना अधिकारी या शाळेकडे कधी फिरकले नाही, त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी का जास्त याचा अंदाज त्यांना आलेला नाही किंवा त्यांनी याची साधी चौकशी देखील केली नसल्याचे विदारक चित्र जाफराबाद येथील आहे। याच शाळेत मागील काळात भरपूर विद्यार्थी संख्या होती, शाळा देखील विद्यार्थ्यांनी गजबजलेली असायची। आज तीच शाळा विद्यार्थ्यांविना सुनी झाली आहे। शिक्षण विभागाकडून शाळा सुधारण्यासाठी मिळालेल्या निधीतून शाळा खोल्या आणि भिंतीला रंगरंगोटी करून शाळेच्या भिंती बोलक्या केल्या आहेत। शाळेत LED, विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळेत लॉकरची व्यवस्था आहे। सुव्यवस्थित शाळा खोल्या बांधलेल्या आहेत। पाण्याची व्यवस्था यासह अन्य शैक्षणिक सुविधा आहेत। त्यामुळे या शाळेला गतवैभव मिळवून देण्यासाठी गट शिक्षणाधिकारी सतीश शिंदे यांनी विशेष लक्ष वेधून विद्यार्थ्यांअभावी शाळेची झालेली दुरावस्था दूर करून शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवावे अशी मागणी होत आहे।